साठी भिवंडीच्या अगदी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी हे सगळं एकत्रित आलेत. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा सगळ्यात मोठा पॅकर आहे निमेश. ज्यावेळी युवा नेता चषक जिंकला स्वागत बिल्डर्सनं, फुल ऑफ डे सेलिब्रेशनच सुरू होतं आणि खरं तर प्राईज जे मिळेल ते महत्त्वाचं नसतं. भिवंडीच्या क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगतो, इथे ट्रॉफीला व्हॅल्यू आहे. इकडे तुम्ही पॅकरसोबत तुमच्या ओनरसोबत किती लॉयल आहात, टाईमला किती तुम्ही पंच्युअल आहात, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणून तर आज भिवंडीच्या सिटी क्रिकेटला एक चांगले दिवस पाहायला मिळतात. फक्त सगळ्या खेळाडूंना रिक्वेस्ट एकच आहे, क्रिकेट खेळामध्ये कधी पैसा पाहू नका, आधी स्वतःचा खेळ पहा आणि व्यावसायिकतेकडे वळा. ॲटोमॅटिकली खरं तर तुम्हाला क्रिकेट आहे ना, फेम एकदा का फेम मिळालं ना की मग पैसा प्रसिद्धी सगळं काही त्या सोबतीने येतं. आज अलीकडच्या काळात ISPL स्ट्रीट टू स्टेडियम सारखा फॉर्मॅट आला. लवकरच येत्या काळामध्ये 20 लाख 10 लाख त्या सोबतीनं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटसाठी अजून एक आनंदाची बातमी, तब्बल 1 CR ज्या टुर्नामेंटचं पहिलं प्राईज आहे, ऑक्शन बेस्ड वरती पूर्ण भारतातनं जी टुर्नामेंट होती आहे ती देखील येते आहे. ग्रामीण बिग बॅश पूर्ण भारत विश्वातील खेळाडूंसाठी. तर ग्रामीण क्रिकेट प्रगती करत आहे. फक्त प्रामाणिक राहा आपल्या संघ मालकासोबत, आपल्या गावातील टीम सोबत. मॅच ऑन. सामन्याची होईल काही क्षणात सुरुवात. हार्ड लक विलासमती राहणार तो फिर से एक बार चलना ही पड़ेगा रिग्नेश धारावे के साथ. रिग्नेश 11 धारावे या वर्षी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलरेडी जी क्वालिफाय 70 प्रेझेंट. वरुण पाटील आणि कोणगाव पुरस्कृत ग्रामीण धमाका बिग बॅश वॉर्ड शॉट. ब्युटी ऑफ क्रिकेट, क्लास टायमिंग. अगदी बॅकफुटला गेले, जागा बनवली, अपिश खेळलेत. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पियुषच्या बॅटमॅनला 4. इनफिल्डच्या वरनं बॉल सीमा रेषा बाहेर. चौकार. 4 धावा. राऊंड विकेट. आता स्विच इट खेळायचं होतं आणि बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अंपायर्सला वाटलं तर ते देऊ शकतात, अंपायर्सला नाही वाटलं तर नाही. अकॉर्डिंग टू मेलबर्न क्रिकेट रूल्स आहेत आणि ॲक्शन रिप्ले. चांगला निर्णय अंपायरचा. व्हाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघाला अँगल सोबत. रेडी राहायचे टीम रिग्नेश 11 या मॅचचा विजेता फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. स्विच इट खेळायचं तर हो. हा कुठला फटका आहे? हा ना स्विच इट आहे ना रायटी बॅट्समननं खेळलेला आहे. रायटी लेफ्टी एकाच टाइमला खेळलेला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. कुछ तो अलग आहे बॉस. आता दशरथ पाटील असते तर कुछ तो अलग होता भाई. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. मजा आता भिवंडीच्या सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील क्वालिटी आहे आणि अतिशय सुंदर क्रीडांगण, सुंदर अशा स्पर्धा घडतात. एक्स्ट्रा बाउन्स. टप्पा पडलाय, निघालाय सरळ. यष्टी रक्षकाच्या हातात फेअर बॉल. ऍक्शन रिप्ले पाहू आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ऑफिशियल. हो, क्लोज होता. जायला हवा होता बॅट्समनच्या बाजूनं. चलो फायनली अंपायर डिसिजन विल बी फायनल. रिकी पॉन्टिंगनं अपील केलं. सचिनच्या हेल्मेटला लागला होता बॉल. अंपायर्सनं आऊट दिलं. सचिन बॅटिंग करत होते. नर्वस 90चा शिकार होताना पाहिलं. फक्त अंपायर्स आणि खरं तर आकाशाकडे पाहत एक गोड स्माइल गॉड ऑफ क्रिकेटनं दिली. त्यानंतर अगदी शतक त्याचं मिस झालं. आफ्टर फिनिश द मॅच रिकी पॉन्टिंग सचिनमध्ये चर्चा झाली. काय झालं अंपायर्सला तू का विचारलं नाही की का आऊट दिलं? आणि त्याच्या त्या शांत स्वभावामुळेच क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमन आणि या क्रिकेटच्या धर्माचा तो देव बनला. म्हणून ऑलवेज रिस्पेक्ट द अंपायर. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचं असतं. मागचा डॉट बॉल, त्यानंतर आलेला षटकार. 6 धावा. टीमची टोटल 6ने पुढे चालली आहे. 12 धावा धावफलकावर. चला बॉल द्यायचा नवीन.
विघ्नेश इलेव्हन राहणार टीम देखील आतापासूनच टॉप. सध्याच्या घडीला पिंपळनेरच्या चर्चेत असणारं नाव ऋतिक, टेंबवलीचे मनीष यांसारखे भिवंडीचे टॉपेस्ट यंगस्टर्स तुम्हाला टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा सामना जो टीम जिंकेल त्यांच्यासमोर एक मोठं चॅलेंज असेल मेगा फायनलमध्ये. विघ्नेश इलेव्हन राहणार या एक दादा टीमचं सध्याच्या घडीला सिटी इमर्जिंगमध्ये टेबल टॉप करून सर्वाधिक फायनल आतापर्यंत जिंकलेली टीम आहे बालाजी स्पोर्ट्स. त्यानंतर नंबर 2 वरती टीम रँक करते. तर चला आपण जाऊयात ऑनगोईंग मॅच मध्ये. पुन्हा एकदा आली आहे त्या ठिकाणी विकेट फलंदाज झालेत बाद. टीमची टोटल सध्या धावफलकावर थांबलेली आहे. षटकार जरूर आला त्यानंतर कमबॅक ते देखील तितकंच चांगलं झालं. धावफलकावरती तर गोलू तेरे लिए द्राक्ष पाठवलेत. अर्धी मराठी अर्धी हिंदी. विघ्नेश शेटकडनं गोलू स्पेशली तुझ्यासाठी. क्या बॉल होता मागचा जिकडे क्लीन बोल्डची विकेट आली. धावफलकावरती एक नजर टाकूया. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आतापर्यंत रन झालेत. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार. टोटल धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 12 झालेत. आता ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण. एका बाजूला टीम आणि 2 रन पेनल्टीच्या त्या देखील आपण ऍड करतोय आणि टोटल त्या ऍड करून रन झालेत 14 धावा धावफलकावर. विकेट देखील गेलेल्या 2. वन डाऊन आलेला बॅट्समन शून्यावरती बाद झाला. त्यामुळे नंबर 4 ला लवकर यावं लागलं दक्षत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रणव जो वैयक्तिक आतापर्यंत 11 रनवरती बॅटिंग करतोय. शफल झाले होते प्रणव. आपला सिग्नेचर शॉट या ठिकाणी त्याला खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या वरनं. बैठक 360 स्टाईल. क्षेत्र तिकडे खाली होतं स्क्वेअर लेग लॉंग लेगचं. बॉल आता या बॉलिंग मार्कवर करण. भिवंडीतील खूप यंगस्टर्स आहेत जे सध्या अतिशय चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटच्या समोर बॅटन पॅड मधनं उडवला फ्लिक ऑफ द रास्ट. क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम दर्जेदार झाला. थ्रो देखील तितका चांगला आला. फिल्डर्स तिकडे डीप मध्ये उपस्थित होतं. नीरज. धावफलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 16 धावा. 16 ऑन बोर्ड.
16 धावा धावफलकावर. बॉल तयार आहे. करण स्विचिटचा फटका, तो फसलाय. बॉल हवा होता एक्स्ट्रा कव्हरला, झेल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. तोपर्यंत 2 धावा मात्र आरामात मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे चाललाय. टीमची टोटल तुम्हाला 2 ने पुढे जाताना या ठिकाणी पाहायला मिळते 18 धावा. पेनल्टीच्या 2 रन ऑलरेडी ऍड केलेल्या आहेत, त्याची काळजी घ्या. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर, मैदानाच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 6. जसा बॅटच्या नजरेसमोर इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट. काल एक अतिशय भव्य दिव्य स्पर्धा पार पडली, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूरचं. अजून एक चांगला बॉल आणि त्याच्यावरती देखील आक्रमण. मात्र लॉंग ऑनला तितका सुंदर असा झेल क्षेत्ररक्षकांना टिपलाय. फलंदाज होतील बाद आणि धक्का लागेल या मॅच मध्ये 3रा. फलकावरती धावा आता थांबलेत. या ओव्हरमध्ये षटकार एक जरूर आला, त्यानंतर वापसी देखील करतोय गोलंदाज. पहिला डॉट टाकला होता, 5व्या बॉलवरती विकेट आली आहे. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार आल्यानंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा झाल्या होत्या 24 आणि तिकडे लगेचच प्रत्युत्तर दिलाय. टिट फॉर टॅट काढली आहे विकेट. न्यू बॅटर अमोल ठाकूर. हा देखील फटका फसलाय. बॉल हवेत, कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप. अगदी सोपा साधा झेल सुटलाय आणि डाव मैदानावरती संपलाय 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडीतील राहणार टे गाव, ज्या गावाचं नाव अभिमानानं घेतलं जातं भिवंडीच्या क्रिकेट विश्वात, विलासमती राहणार असेल या नावाचा देखील एक वेगळा दबदबा. स्वतः प्रताप शेठ पाटील, रिग्नेश पाटील पुरस्कृत ही टीम खेळत आली आहे. प्रताप शेठ पाटील यांचे बंधुराज जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, रिग्नेश यांचे अंकल, त्यांच्या नावानं खरं तर ती टीम विलासमती राहणार खेळताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने एक स्टँड देखील आहे. पाण्याची मागणी मैदानावरती होती आहे, पाणी घेऊन जा आतमध्ये. तोपर्यंत आपण जर डीजे कडे एक सॉन्ग ऐकू. चला बी फास्ट, ड्रिंक ब्रेकर्स, पाणी घेऊन थोडंसं लवकर जा. यस डीजे प्लीज.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल. लवकरच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 1,00,000 अगदी एंट्री फी आपण ग्रामीण धमाका बिग बॅशला पाहता, बट आता 35 लाख रुपयाची एंट्री फीज, 1 CR आणि 50 लाख असं फर्स्ट अँड सेकंड प्राईज. सगळ्यांना होप्स लागलेत विघ्नेश की स्वागत अँड बिल्डर्स डेव्हलपरची एंट्री पडेल, या अपेक्षा ठेवूयात. निमेश शेठ षटक सुरू झालं मैदानावरती. तिसरा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रितेश. वॉट बॉल, टप्पा पडल्यानंतर गुडलन स्पॉटवरनं टेक ऑफ होत असताना सिमेंटचा एक खतरनाक प्लॉट आहे, एकदम पाटा विकेट आहे. आणि अशा विकेटवरती गोलंदाजी फलंदाजी करायला नेहमी आवडतं. बट एक गोष्ट राहणार, जर क्रिकेट डेव्हलप करायचं असेल, अजून चांगलं खेळायचं असेल, भिवंडीमध्ये मोस्ट ऑफ द तेजस सगळ्या सिमेंटच विकेट असतात. बट जर बॅटिंगच्या तुमच्या टेस्ट घ्यायच्या असतील ना, तर कधीतरी जेव्हा जेव्हा जमेल माती विकेटवरती ट्राय करत चला. माती विकेटवरती जो बॉल फिरतो, मातीच्या विकेटवरती बॉल जो स्कीट होतो, कधी खाली राहतो, बाउन्स होतो, तिकडे प्रॅक्टिस जितकं तुम्ही हार्ड कराल ना, तिकडे तुम्हाला नंतर सिमेंट प्लॉटवरती इझी जातं, स्पेशली बॅटिंग करायला. आणि जितक्या चांगल्या गोलंदाजी समोर, जितक्या चांगल्या बॉलिंग युनिट समोर तुम्ही सराव करता, तितकी फलंदाजी परिपक्व होते, गोलंदाजी शुद्ध होतं. बॅटच्या समोर होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, मागे फाईन स्लीप बॅकअप देत असताना शॉर्ट थर्ड मॅनला, म्हणतात तिकडे फर्स्ट स्लीपला बॉल स्टॉप झाला. षटक संपलं मैदानावरती. तिसरं काय गोलंदाजी केली आहे प्रितेशनं, फक्त 4 सिंगल आणि 2 डॉट बॉल आणि धावफलक. 2 षटकं संपल्यानंतर 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतो या मॅचमध्ये. तिकडे गोलू पण सध्या थोडा बिझी आहे, त्याला पण दिवा थोडीशी विश्रांती. इट्स ओव्हर टू यू डीजे. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 29. तेजस गोलू पहिल्यांदा आम्हाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेत भेटला. मला वाटलं की असेल वय वर्ष 14 किंवा 15. त्याला सहज विचारलं की शाळेत जातो की नाही, तो म्हणाला भावा माझं कॉलेज पूर्ण झालं आहे. षटकं संपली आहे. 3 धावा 29. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. रितेशला आणला लास्ट ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच रेडी राहा टीम. स्वतः अध्यक्ष जरी तुमच्या टीमचे ओनर असले किंवा प्लेइंग 11च्या स्क्वॉडचा मेंबर असेल, तरी जर टी शर्ट, ड्रेस कोड किंवा लेट रिपोर्टिंग 2 रनची पेनल्टी तुम्हाला पण लागेल. कारण स्वतः रिग्नेश रूल्स जपत असतो. म्हणून तर आज सिटी क्रिकेटला इमर्जिंगला चांगले दिवस आलेत. एक सिंगल ॲड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जाता. 30 ऑन दी बोर्ड. 4 षटकांची मॅच आहे. टीम इथनं ट्राय करेल कमीत कमी 14 ते 15 धावा या षटकामध्ये बनवल्या जाव्या. अमोल ठाकूर जोपर्यंत बॅटिंग ट्रॅकवरती उभा आहे तोपर्यंत त्याच्या बॅटमधनं अशा अपेक्षा नक्की असतील. मागच्या 3 बॉल 3 सिंगल तो खेळ आहे. आता गिअर अप त्या ठिकाणी त्याला करावं लागेल, कारण आता गरजेचं आहे मोमेंटम शिफ्ट होणं. याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन होत आहे. आदरणीय मनोजी पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीनं संजयजी माई साहेबांचं
शुभागमन झालं त्यांचं करूयात या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आणि इथे आली विकेट फलंदाज बाद. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा. जर तुमच्या स्वप्नातलं भिवंडीमध्ये तुम्हाला हक्काचं घर अगदी कमी दरात मजबूत बांधकामासोबत हवं आहे तर आवर्जून एकदा स्वागत बिल्डर्सला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला देतो तुमच्या स्वप्नातलं हक्काचं घर असं स्वागत बिल्डर्स. आणि स्वागत बिल्डर्सचे सर्वे सर्वा निमेश पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत हा सन्मान संजयजी माळी यांचा. संजयजी माळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली आहे. समोर मोठे मोठे बिल्डिंग टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि या राहण्याच्या अगदी मोठ्या मोठ्या सिमेंटच्या ज्या बिल्डिंग्स उभ्या राहतात त्यामध्ये स्वागत बिल्डर्स देखील तुम्हाला आवर्जून आपलं नाव कोरताना पाहायला मिळतो. पुढील वाटचालीसाठी उद्योग क्षेत्रात निमेशला रिग्नेशला खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या एक डिपेंडर आहे, फ्युचरमध्ये 3 ते 4 आवर्जून याव्या. आणि समोर जे मोठं बांधकाम सुरू आहे तुम्ही पाहताय हे टॉवर्स सगळे स्वागत बिल्डर्सचे नाही आहेत, त्याच्या बाजूला आहेत ते आपल्यात. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय स्कोर जाऊन पोहोचलाय 31. शॉर्ट मिड विकेट, एक सिंगल अजून ॲड होईल. एकच धाव मिळते आणि एका धावेनं स्कोर पुढे चाललाय. या आपण अजून एक सन्मान व्यासपीठावरती करतोय. मनोजदा पाटील त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. निमेशच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान व्यासपीठावरती आपण पूर्ण करतोय. फार सुंदर असतं सिटी इमर्जिंगचं क्रिकेट. खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण दिवस निघून जातो. ना कॉमेंटेटरला टेन्शन, ना अंपायरला टेन्शन, ना ब्रॉडकास्टिंग टीमला टेन्शन. फक्त क्रिकेट आणि क्रिकेट त्याचं एंटरटेनमेंट तुम्हाला लॉट्स ऑफ पाहायला मिळतं. आता पुढील सामना, आता छोटी मोठी युद्ध संपली आहेत. 32 धावा धाव फलकावर 32. अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडलाय, आलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. आज जवळजवळ मला वाटतं की 5:30च्या आतमध्ये ऑल पॅकअप आहे. तेजस खूप सुंदर आज खरं तर मॅनेजमेंट या ठिकाणी राहिली. उपसरपंच चषक 2026 ऑफिशियल अनाउन्समेंट आहे. इनिंग ब्रेक होत आलाय. टीम रिग्नेश 11 राहणार आपण रिपोर्ट करायचा. या इनिंगचा लास्ट बॉल बाकी आहे पहिला. रिग्नेश 11 राहणार, ऋतिक उपस्थित आहे. बाकी ऑल टीम तुम्हाला त्वरित रिपोर्ट करायचा आहे. जितका लेट कराल तितका वेळ आपला वाया जाईल आणि तुम्हाला पेनल्टी वाढेल. कमीत कमी 5 ओव्हर्स आपल्याला फायनल खेळायचे आहे. कारण आज स्वतः रिग्नेश पाटील देखील इनॅक्शन. ऑन साईडला बॉल मिड विकेटच्या दिशेनं, डीपमध्ये फिल्डर, गॅप मोठा, बॉल सीमारेषा पार, उपयुक्त फटक्यात चौकार आणि डाव संपलाय. मैदानावरती पहिला. आणि या चौकार संघर्षाची प्रेरणा नक्कीच देईल. कारण म्हटलं जातं ना, रहा संघर्ष की जो चलता है वही रातों को और सुबह को अपने मेहनत से बदलता है. क्योंकि बिना मेहनत के हासिल कभी यहाँ तक तो ताज नहीं होता. ढूंढ लेना मंजिल अंधेरों में भी अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 36 धावेचं लक्ष उभं झालंय. 37 बनवायच्यात, त्या पार केल्या जातील का? टीम मायरा 11च्या माध्यमातून त्याचं उत्तर. येणारी 4 षटकं आणि आवाज, भिवंडीचा एक दमदार पहाडी आवाज. संदेश पाटील भिवंडीकर आपल्या सोबत.
दुपारचं वातावरण म्हटलं की मग दुपारच्या भोजनानंतर वातावरण थोडंसं गरम वाटतोय आणि नक्कीच आपण पाहतोय कोल्ड्रिंकचा स्वाद घेताना दीपक आहेत तिथे, त्याचबरोबर दिनेश पण आहे. नाही, गोलूने सर्वात जास्त हवा खाली आहे. चारे बाजूने त्याने भिंत बांधली आहे. त्याच्या डोळ्यामध्ये धूळ नको जायसाठी द्राक्ष पोचवली. रिग्नेश पाटीलने त्यांना कोल्ड्रिंक्स पोचवलं. संध्याकाळी जाता जाता तुला धाब्यावर देखील नेला जाईल, अजिबात काळजी करू नकोस. जसं मथुर फेमस आहे तसं ओमकारने तुला फेमस करत घेतलेला आहे. चला आपण सामन्याला इथे करतोय सुरुवात. टार्गेट इथे सेट केलेला आहे. ओ, फक्त 36 धावा बनवता आलेल्या आहेत महत्वाच्या मॅचमध्ये. क्वालिफाय मॅच आहे. 37 धावा टार्गेट धावफलकावर. गोलंदाजीसाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. फ्रान्स 11 ठाकरे झपाडा. सलामीवीर येऊ द्या मैदानामध्ये सिद्धेश पाटील आणि त्यांच्या सोबत तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळपासून खूप चांगला क्रिकेट खेळले मायरा 11. पहिल्या मॅचमध्ये एकता टेमगरपाडा संघाला हरवला होता. एकता टेपकर या. त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसऱ्या मॅचमध्ये हर्षित इंटरप्राइजेस संघाला हरवलं. आणि आता फ्रान्सी 11 आणि मायरा 11 सेमी फायनल पाहत आहे. थोडंसं रणनीती चेंज केलाय. सिद्धेशने स्वतःला मागे ठेवलंय वन डाऊन पोझिशनमध्ये. गावातील आमचे ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ इथे पोहोचत आहेत, कारण की आज फायनलचा दिवस सुपर संडे रविवार आहे आणि आपल्या मैदानावर असलेला उपसरपंच चषक याचा आज मेगा फायनल दिवस आहे. गावातील संघ रिग्नेश पाटील साहेबांचा संघ क्वालिफाय ऑलरेडी फायनलमध्ये. काल निमेश भाऊंना टक्कर दिली होती रिग्नेश पाटीलनं, बाजी मारली कालच्या दिवसामध्ये. मात्र अजून एक मॅच बाकी आहे रिग्नेश. जर ती जिंकली तर निमेश देखील खुश होईल. काल जसं निराश झालं आज खुश होईल, कारण की ट्रॉफी गावामध्ये ठेवायची आहे. चला गेम ऑन करायची आपण. अतिशय सुंदर अशा या ट्रॉफीज आहेत. पहिल्यांदा लॉन्चिंग केलेल्या आहे निमेश भाऊंच्या माध्यमातून. गोल्ड ब्लॅक, ब्लॅक विथ गोल्ड असं म्हटलं तरी चालेल. आणि सुंदर अशी ट्रॉफी आहे. प्रत्येकाचं लक्ष आहे तो वेधून घेणारी ही ट्रॉफी पाहतोय आपण. आणि व्यासपीठावर सध्या आपण पाहतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांना इथे दाखवला जात आहे. आज प्रत्येक जण वेल काढून सन्माननीय प्रताप शेठ पाटील, रिग्नेश पाटील, निमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची जी टीम आहे त्यांच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली या सर्व पाहुण्यांना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. चला तर आपण मॅचकडे बोलूया. आपण दक्ष शिंगोले आपण पाहतोय गोलंदाज तयारी करताना. सलामीवीर धीरज आणि नो स्ट्रायकिंगला पाहतोय आपण करण. मॅच ऑन. पॉवर प्लेचं षटक, महत्वाचं षटक. इथून किती धावा थांबवल्या जातील पाहूया आपण. दक्षचं पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉलने सुरुवात केली होती. बॅटची एज होती विकेट किपर. अजून काय करायचंय गोलंदाजाने तर पहिला चेंडू विकेटसाठी टाकला होता. झालेली ही चुकी पाहतोय. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. पहिली धाव स्कोर कार्डवर इथे ऍड होत आहेत. करणने आपलं खातं खोललेलं आहे. गोलंदाज दक्षत पहिला शिकार असं वाटत होतं की जवळ आलेलाच आहे, मात्र दुरूनच तो निघून गेला. पुढचा चेंडू. ओ, पहिलाच मन बदलला होता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एस्टर्न नव्हे तर पंचांवर थ्रो होता हा. अंपर्स भी कह सकते बाल बाल बचे हम. रिग्नेश 11 टीम संघाचे खेळाडू चारही विभागातून येणार आहेत या मैदानावर. रिग्नेश पाटील यांच्या संघामध्ये खेळाडूंचा जर विचार केला, यशराज असं वाटतं की आज ग्रामीणची मॅच खेळण्यासाठी उपस्थित आहे. नाहीतर तो सर्वात पहिला पोचतो. सर्वात पहिला तोच पोचतो आणि टीम मागे असतो. आज खेळाडू पोचले मात्र तो पोचला नाहीये. 2 धावा 2 सिंगल. खातं ओपन झालं धीरजचं देखील. करण सज्ज होत आहे.
फास्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट दरम्यानला चांगली फिल्डिंग आहे. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत दक्षच्या माध्यमातून. खोनी गावाचा हा लाडका खेळाडू आपण पाहतोय. आणि खोनी गाव म्हटलं की मग टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एक मोठं नाव झालेलं आहे. दक्ष त्या संघाचा खेळाडू आहे. शेलार ते अंबाडी जो असोसिएशन आहे त्या परिसरामध्ये आपण खोनी संघाला नेहमी ग्रामीण क्रिकेट खेळताना बघितलंय. मग तो म्हणू शकतो इलाका कोणसा भी हो धमाका करणं जरुरी आहे. आपल्या नावाची दहशत दाखवणं फार महत्वाचं आहे. आणि दहशत दाखवण्याचा प्रयत्न आहे चेंडू हवेमध्ये, मात्र शतरक्षक दूरवर आहे. 1 बाउन्स झालं, 2 बाउन्स, आता थोडंसं स्लिप झाले, ते खालती पडले, चेंडू उचलला. तोपर्यंत इथे धावा पूर्ण केलेल्या आहेत. आमचे स्कोरर सांगत आहेत की 3 धावा झेल झाले असते, 3 धावा वाचल्या असत्या, मात्र 3 धावा कंप्लीट धावा झालेल्या आहेत. त्या धावफलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत त्या म्हणजे 6 धावा. आमचे स्कोरर सकाळपासून मेहनत घेत आहेत या स्पर्धेमध्ये. अल्पेशला टक्कर देण्यासारखी स्कोरिंग आहे. चेतन माली कधी कधी विसरतात ते धावा नोट करण्यासाठी. दुपारची तार जी डोल्यावर असते ना ती फार इम्पॉर्टंट असते. मोठा फटका खेळलाय, हुक केलाय, शतरक्षक बघत राहील, चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार. हे 2 षटकार. आज स्पेशली सत्कार होईल या व्यासपीठावर चेतन मालीचा. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे त्यांचं. मग प्रत्येक संघाची फी जमा करणं, मैदानाच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर नवीन चेंडू लगेच मैदानामध्ये फेकणं आणि प्रत्येक चेंडूचा हिशोब आपल्या स्कोअर कार्डवर लिहिताना पाहतोय आपण. आणि प्रत्येक संघाला कॉल करणं, वेळेवर उपस्थित राहण्याकरिता आणि कोण गावातील आमचं तमाम पाहुणे येतात त्यांची नावं पुरवणं सोपं काम नाहीये. अल्पेश देखील असं काम करत नाही, चेतन करतोय. म्हणून सांगितलं अल्पेशला टक्कर देण्यासारखं काम आहे. दक्षच्या अगेन्स्ट नाही गोल्डन फिंगर्स ऑफ भिवंडी सकाळी म्हटलंच होतं. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. दक्षत महत्वाचा चेंडू, मोठा फटका समोर खेळलाय, लॉप केलाय, लॉंगॉनला शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. धक्का लागलाय पहिला. मायरा 11 टीम संघाला बॅटर आउट करण. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी सदानंदजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत. यस टॉवर फॅन कूलर इथे आपण पाहतोय. फायनली मला वाटतं यशराज आलेला आहे. यशराज कुठे कालोखामध्ये देखील उभा राहिला तरी लगेच समजेल का तो यशराजच आहे. ऑस्ट्रेलियन प्लेयर आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 12 खर्च केला. दक्षतने 1 विकेट मिळाली त्याला. 37 धावांचा टार्गेट आहे. इथून एक चांगली सुरुवात देखील आपण म्हणू शकता मायरा 11 भादवड संघाची. मयूर पाटीलची उपस्थिती झालेली आहे. मयूर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमीच प्रेक्षक वर्गामध्ये बसत असतात. त्यांचं म्हणणं आहे आपण ना क्रिकेटसाठी बनलेलं आहोत तर क्रिकेटच खेळू. आपण प्रमुख पाहुण्यामध्ये जरी नोंद होत नसेल मात्र आपण प्रेक्षक म्हणून आपण आपल्या संघाबरोबर नेहमी असतो. आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्याकरिता तो उपस्थित असतो. षटक क्रमांक 2 आता इथे अमोल प्रयत्न करेल की कमीत कमी 2 विकेट तरच काहीतरी बनू शकतो या मॅचमध्ये. एक चांगल्या साईटला अर्थातच आर्यन 11 टीम संघाला पराभूत केला होता प्रांशी 11 ठाकराचा पाडा टीम संघाने. आणि आता संकटाखाली आपण पाहतोय टीम. मात्र हेही विसरून चालणार नाहीये. लो स्कोरिंगचे मॅचेस खूप चांगल्या होत असतात आणि प्रांशी 11 ठाकरेचा पाडा टीम संघाने जिंकलेले देखील आहेत गोलंदाजच्या जोरावर.
गोलंदाज तयार होते. अमोल धावा धावपलकावर आहेत त्या 12 धावा. 37 धावांचा टार्गेट समोर सेट केलाय. डिफेन्स केलं जातील का या धावा. स्विच इट मनपसंत फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यावर फक्त एकच धाव घेतली जाते. पंचांचा 22चा इशारा होत आहे. आज पंचांचं काम खूप चांगलं राहिलं या स्पर्धेमध्ये. तिन्ही पंचाने अफाट मेहनत घेतलेली आहे. डोंबिवली परिसरातून पंच इथे दाखल झालेला आहे. सागावरून सचिन म्हात्रे, रमेश म्हात्रे आहेत. खूप चांगला काम. लेफ्ट आर्म गोलंदाज स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. शतरक्षक वेगाने स्क्वेअर लेग मध्ये पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट होत आहे. आज रिग्नेश पाटील यांच्या अगोदर त्यांच्या वडिलांची उपस्थिती झाली होती, कारण की आज रविवार म्हटलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या नावाची स्पर्धा सध्या केवनी गावामध्ये आज तिथे देखील फायनलचा दिवस आहे. तिथे देखील त्यांची उपस्थिती होते. या स्पर्धेला देखील शुभेच्छा शुभ आशीर्वाद देऊन गेले. संध्याकाळी पाहू आपण वाट. घरच्या मैदानावर मोठी स्पर्धा आहे. चांगला खेळ अमोलच्या माध्यमातून 3 धावा आलेले आहेत. कंट्रोल गोलंदाजी असं म्हटलं जातं. जेव्हा सिंगल धावा येतात ना प्रत्येकी चेंडू मागे, कंट्रोल गोलंदाजी आणि कंट्रोल करणं जानते अमोल ठाकूर. नेक्स्ट बॉल. कांद्याच्या जोऱ्यावर चेंडूचा थोडासा वेग वाढवला. नवीन फलंदाज सिद्धेश आलाय. आज सिद्धेशने सकाळपासून खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये 17 आल्या, त्यानंतर 29 आल्या आणि आता एक धाव आली आहे 2 चेंडूमध्ये. अमोल पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एक देखील विसरून चालणार नाहीये. अमोल ठाकूर आज विसरणार नाहीये. अमोलच्या अगेन्स्ट दीपेश नाईकने एक षटकार ठोकला होता. 5 चेंडू चांगले टाकले होते. 3 डॉट आणि 2 विकेट घेतले होते अमोलने. मात्र शेवटच्या चेंडू षटकार आला होता. शेवटचा चेंडू षटकातील 4 सिंगल 1 डॉट. इथून मोठा फटका जर आला नाही ना, मग दबाव देखील बनवू शकतो. असं नाही की मायरा 11 टीम संघाकडे बॅटिंग आहेच. 6 ते 7 फलंदाज आहेत. मात्र सध्या तरी पाहतोय की मॅच 50-50 मध्ये आलेला आहे. नेक्स्ट बॉल. अमोल ठाकूर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडूला कव्हर मध्ये. शतरक्षक पियुष चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धीरज एक धाव इथे बनवत आहे आपल्या संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव पलकावर 17 धावा. 17 लॉस ऑफ 1 विकेट. अब 12 गेंदों में रन चाहिए. 20 धावांची आवश्यकता आहे. नेक टू नेक फाइट बैक, कम बैक करना जानती है टीम. फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा. प्रेक्षकांचा प्रतिसाद. भिवंडीचे उभरते सितारे खेळाडू आहेत. गाव एखाद्या खेळाडूला स्टार देखील बनवू शकतो, तर एखाद्याला क्रिकेट पासून दूर देखील करू शकतो. म्हणून नेहमी सांगतो की गावासाठी खेळा. आपल्या नावासाठी तर आपण खेळतच असतो. गावच तुम्हाला क्रिकेटच्या दुनियामध्ये पुढे नेऊ शकतो. गर्विष्ठ खेळाडूंचं घर खाली असतो, लक्षात घ्या. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. आता आयुष्याच्या जागी मला वाटतं की सुशांतची इच्छा आहे की गोलंदाजी करावी. बॉल ठेवलाय त्याने. ओली गावाचा हा खेळाडू आहे. चेंडू लगेच फेकून दिला, काही हरकत नाहीये. सुशांतने मागच्या हंगामामध्ये रिग्नेश 11 राणा संघासाठी खूप क्रिकेट खेळलेला आहे. रिग्नेश पाटील त्यांना विसरणार नाहीयेत. मॅचच्या समाप्तीनंतर रिग्नेशला ते नक्कीच भेटतील. मित्र आहेत. सुशांत पाहतोय आपण आपल्या जागेवर फिल्डिंग पोझिशन मध्ये. आयुष गोलंदाज तयारी करताना. चला रिग्नेश 11 राणा टीम आपण आलात. किती 12 आलेत का 13 आलेत? आज वाट्याचा दिवस आहे. ऋतिक मात्र सध्या सकाळपासून एन्जॉय करतोय या स्पर्धेमध्ये. त्याने बेस्ट ऑफ लक सांगितलंय. आणि आता बॅटची यश मागच्या बाजूने सरकलाय. हा निश्चय झाला सीमारेखा पार. येतोय चौकार.
अगदी ऑफ स्टंप लाईन जी आहे तिला मेंटेन केला होता, बॅटची एज घेतली, विकेट किपर पासून भरपूर दूरवर चेंडू लँड झाला, गॅप मोठा होता आणि गॅपमध्ये थांबवण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू थांबवता आला नाहीये. चेंडू जाताना पाहतो आपण सीमारेखा पार, येतोय चौकार. सदानंदजी नाईक साहेबांनी जे दिलेले टॉवर फॅन्स जे कूलर आहेत त्याला चेंडू धडकलाय. पाहूया फलंदाज देखील पाहतोय की धीरजने या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे सकाळपासून, कदाचित त्याचं लक्ष त्याच्यावर असावा या स्ट्रोक मागे. आयुष कमबॅक करेल का? 16 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक तर नाही, मात्र फोर्स केला, ऑफ साईडला ढकललाय, चेंडूला ड्राईव्ह केलाय, पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडू फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. समीकरण सोपं झालं, विकेटने कमबॅक होऊ शकतो. एखाद्या सेट फलंदाज खास करून धीरजचा विकेट आला ना तर मॅच बनेल. धीरज विचार करतोय की क्रिकेटमधील सुंदर असे क्लासिकल ड्राईव्ह आहेत, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, ते जर खेळून देखील धावा बनवू शकतात. स्विच इट, सरळ ब्लेडने चांगल्या धावा येत आहेत. एक झालीये, दुसरं घेण्याचा प्रयत्न. सिद्धेश संधी सोडणार नाहीये. सिद्धेशला माहिती आहे की फायनलचे दरवाजे अगदी खोलण्याचं आपण काम केलेलं आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे. मात्र कोणता संघ असेल, फ्रान्सी 11 की मायरा 11, येणाऱ्या 9 चेंडू नंतर तुम्हाला माहिती दिली जाईल. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 25 धावा, म्हणजे धावांची जी आवश्यकता आहे 12 धावांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये. 3 चेंडू चांगले टाकावे लागतील गोलंदाजाला. कमीत कमी शेवटच्या षटकामध्ये ना 8 किंवा 9 धावा जरी राहिल्या ना तर मी म्हणेल की मॅच बनली. ऑप्शनसाठी गोलंदाज भरपूर आहेत फ्रान्सी 11 ठाकरेचा पाटा टीम संघाकडे. मागच्या वर्षी सर्व संघांच्या नाकी दम आणला होता या संघाने, आणि तो संघ आपण पाहतोय अडचणीमध्ये असताना विकेट काढून दिली आयुषने फ्रॉम सुरई. तर गर्व आहे, आपण हिंदू आहोत, आपण नागरी आहोत, आपण कोली आहोत, आपण मराठी आहोत. तर इथे विकेट मिळाला, एक महत्वाचं विकेट, कारण की सेट बॅटर धीरज मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. डगआउट मध्ये अगदी निराश पावलाने पाहतोय आपण. आता सिद्धेश याच्या कांद्यावरती भरपूर जिम्मेदारी आहे. तर धावा झालेल्या आहेत ते धावफलकावर आपण पाहतोय 25 धावा. सिल्वर जुबली नवीन फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं नयन आहेत पिंपलगरचे. नयन पाटील आलाय, स्फोटक फलंदाज आहे आणि भावेश ठाकरे यांच्या शो मध्ये अगदी षटकारांची यादगार इनिंग पेश केली होती आणि खेळण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये. आयुष पुढचा चेंडू टाकताना पाहतोय, अगदी भन्नाट वेग पाहतोय आपण, मात्र लेंथ लाईन पाहावी लागेल. पंच वळत आहेत, इट्स वाईट, एक्स्ट्रा धाव. काय स्पीड पाहायला मिळाला. विवेक शेलार अगदी या प्रकारचीच गोलंदाजी करतात वेगाने, त्यांच्या टक्करला हा चेंडू टाकला होता. 8 चेंडू 11 धावा, 2 चेंडू महत्वाचे आहेत. आयुष राईट आर्म ओव्हर द विकेट. नयन सज्ज होत आहे. नयनने हा स्ट्रोक बनवलाय, पाठवलाय सीमा रेखा पार, येतोय षटकार.
5 धावांची आवश्यकता आहे. या मॅचची सर्व मजाच काढून टाकली फलंदाजाने. वो कहते ना ये मॅच की किरकिरी निकलती ही पुरी. हिस्ट्री उघडून बघा आपण नयन पाटील बद्दल. फार मोठा टेनिस क्रिकेट बॉल मधील एक खेळाडू आहे. न्यू एकविरा पिंपलनेर संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असतो आणि सध्या पाहतोय की आपण मायरा 11 भादवड संघासाठी खेळत आहे. आयुष प्रयत्न जारी आहेत. मॅच फिनिश असं वाटतोय आणि अगदी मॅच फिनिश केली आहे नयनने. 2 फटक्यामध्ये मॅच फिनिश करताना आपण पाहतोय नयन. पॉवर प्लेचं षटक 12 धावांचा राहिला होता आणि 2 विकेट देखील आले होते. थोडासा दबाव वाढवलं प्रांशील ठाकरेच्या पाटा टीम संघावर. नीरजने करणने गोलंदाजी केली. 11 धावा 1 विकेट घेतला. नंतर 4 षटकांचा प्रितेशने षटक टाकलं. रितेशने टाकलं 7 धावा. स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचा असतो. लो स्कोरिंगचा मॅच होता. दोन्ही खेळाडूंचा उल्लेख करू आपण. नीरज मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो नीरज.